मुंबई विद्यापीठाने कासरवडोली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेला विलंबित प्रवेशाच्या कारणावरून आकारलेला लाखो रुपयांचा दंड डिग्री कॉलेजने 27 विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली। आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या 87व्या कार्यक्रमात कासरवडोली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेच्या डिग्री कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून त्यांची व्यथा मांडली। पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाकडे उशिरा अर्ज प्राप्त दिल्याचा ठपका ठेवून दंड आकारला। विद्यापीठाच्या नियमानुसार 21 ते 40 विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्यास महाविद्यालयात 10 लाख रुपयांचा दंड, प्रति विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काच्या दुप्पट रकमेची दंडात्मक रक्कम आकारण्यात यावी। तसंच महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेत पुढील वर्ष पासून 25% कपात करून चौकशी समिती गठीत करावी। तसंच प्रत्येक विद्यार्थ्यास 5,000 रुपये दंड आकारण्यात यावा। याबाबतचे पत्र विद्यापीठाने ज्ञानगंगा शिक्षण संस्थेला पाठवले। मात्र संस्थेने हा लाखोंचा दंड विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला होता। याबाबत श्री केळकर यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विद्यापीठाच्या उपकुलगुरूंना पुढील आठवड्यात भेटून या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। काही संस्था मिशन म्हणून तर काही संस्था कमिशनसाठी काम करतात असा आरोप या निमित्ताने आमदार श्री संजय केळकर यांनी केला आहे। विद्यार्थ्यांची भरती आपल्या कॉलेजमध्ये व्हावी त्याच्याकरता त्यांना वाटेल तशा भूलथापा मारून त्यांना प्रवेश दिला जातो आणि जेव्हा परीक्षेची वेळ येते त्यावेळेला थेट विद्यापीठाकडनं नोटीस येते आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही इलिजिबल नाही आहात परीक्षेला बसायला। याचा अर्थ ही कॉलेजेस जी आहेत ती चुकीची यादी विद्यापीठाला देतात आणि त्याच्यानंतर या मुलांचं अशा पद्धतीने नुकसान होतं। ही मुलं हवालदिल आहेत, अक्षरशः त्यांचे पालक तर त्याहीपेक्षा हवालदिल आहेत आणि त्याच्यावरती त्यांच्यावर पेनल्टी सुद्धा त्या ठिकाणी लावलेली आहे। खरं म्हणजे कॉलेजची चूक आहे की ठराविक डेडलाईनच्या नंतर त्यांनी ॲडमिशन देता कामा नये, परंतु पुढे नंतर मुदतवाढ मिळेल म्हणून ते आधीच ॲडमिशन देतात आणि वर्षभर या मुलांना तिथे ते शिक्षण घेतात। तर ही अतिशय संतापजनक बाब आहे। मला या निमित्ताने पालकांना देखील आवाहन करायचे की आपल्याला फार काळजी घ्यायला लागेल। ॲडमिशनच्या बाबतीमध्ये देखील लोक आता फसवाफसवी करायला लागलेले आहेत।